राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे अग्र सर्व सुखाचे अग्र अग्र बापर देवी मला बापर देवी मला सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बापर रघुमाते
बाप रखुमा देवीवरा बाप रखुमा देवीवरा सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे आगरे बाप रखुमा देवीवरा बाप रखुमा देवीवरा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा हरी प्रपंच करावा हरी प्रपंच करावा हरी तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा हरी प्रपंच करावा हरी प्रपंच करावा हरी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही
बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी विठोबार कुमारी 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 श्री गुरु बाबूराव महाराज शकापुरी आबा बोला. माझे ऐकावे विनंती माझे ऐकावे विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी माझी ऐकावी माझी ऐकावी विनंती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारे
मज जागवा निर्धारे मज जागवा निर्धारे मज जागवा निर्धारे मज जागवा निर्धारे तुम्ही भैसोने तुम्ही भैसोने मज जागवा निर्धारी मज जागवा मज जागवा
माझी ऐकावी विनंती, माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी. तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा बुहरी. तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी. श्रेष्ठा ज्ञानदेवा, श्रेष्ठा ज्ञानदेवा, एका जनार्दनी आठवा. तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्. तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्यमज्ञानमनन्तं नित्यं मनाकाशं परमाकाशं. गोष्ठप्राङ्गणरिङ्गललोल मनायासं परमायासं. मायाकल्पितनानाकारं मनाकारभुवनाकारं. क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. गोविन्दं परमानन्दं, गोविन्दं परमानन्दं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात. पीतांबरा तरुणबिंबफलादरोष्टात्. पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. घ्यावी घ्यावी माझी सेवा, ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. श्री संताचिया माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. प्रस्तुत भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग. अकारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि परमात्म्याचे लाडके भक्त श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील सुंदर असा ज्ञानदेवांची स्तुती प्रकरणातील अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल संत श्रेष्ठ ज्ञानोपारायांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं रामचंद्र बाबा निकम बाबांच्या पुण्यतिथी निमित्तानं आणि दासगणू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं संपन्न होत असलेला आपला हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील श्री गुरु माऊलींच्या आज्ञेने या ठिकाणी उपांत्य दिवसाची अर्थातच सकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा माझ्यासारख्या अनधिकारी मुलाच्या गळ्यात माऊलींनी गुंतवली. वास्तविक पाहता माझा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. संत वाङ्मय असं सांगतं की अधिकार प्राप्त झाल्याशिवाय कोणीही कोणाला उपदेश करू नये. नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला. माझ्या अंतःकरणामध्ये किंवा माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची संतत्वाची चिन्ह उमटली नसताना सुद्धा माझा तुम्हाला उपदेश करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. पण श्री गुरु माऊलींनी कृपा केली. वास्तविक पाहता आईचं हृदय सांगत असताना लेकरा लेववी माता अलंकार. आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला नाना अलंकाराने अलंकृत करून त्याला वेगवेगळ्या प्रकारे सुशोभीकरण करते आणि त्या बाळाचं कौतुक ती पाहत असते, तसं श्री गुरु माऊलींनी आज या ठिकाणी बोलायला लावून माझं कौतुक पाहण्याकरता स्वतः बसले. विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला ज्या वेळेला माऊलींनी मला संपर्क केला त्यावेळेला माऊली म्हटले कीर्तन करा. एक वाक्य माझ्या मुखारविंदातून बाहेर पडलं. माऊली म्हटलं माझा तिथे सेवा करण्याचा अधिकार नाहीये, कारण इथे आलेली वारकरी फार सगळ्या गुणांनी संपन्न आहे, अधिकार संपन्न ही सगळी वारकरी मंडळी आहे. वा म्हणजे वासना रहित, र म्हणजे रसभरीत, क म्हणजे कर्म समर्पित आणि री म्हणजे रिपुविरहित, अंतरंग बहिरंग शत्रूंचं मर्दन करून परमार्थ पथावर दृढ झालेली ही वारकरी मंडळी आहे. आणि या संपूर्ण वारकऱ्यांच्या समवेत समोर यांच्या पुढे काय ज्ञानाचं प्रतिपादन करावं माझा तेवढा मुळात अधिकार नाहीच आहे. सुरुवातीलाच माऊलींना नकार दिला, पण माऊलींनी आज्ञा केली तुम्ही करा. करा म्हटल्यानंतर ती आज्ञार्थ मानून या ठिकाणी सेवा करण्याकरता प्रवृत्त झालोय. जे काही 4 वर्षामध्ये श्री गुरुवर्यांच्या मुखारविंदातून ज्ञानाचं संकलन केलं त्याचा संवाद अनुवाद करण्याकरता उभा आहे. विठ्ठल माझ्यापेक्षा अधिकार संपन्न मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहे. कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाकोणाचं राहू द्यावं असा एक संभ्रम अंतःकरणामध्ये निर्माण होतो. म्हणून सगळ्यांना इथूनच नमन करतो आणि ज्ञानोपारायांच्या या 729व्या संजीवन समाधीच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. मंडळी एकत्रित येणं ही कलियुगाची शक्ती असं मानलं जातं. संघ शक्ती कलियुगे. एकत्रित माणसं येतच नाही, पण एकत्रित येण्याकरता आग्रह धरणारा कोणीतरी महापुरुष असावा लागतो. श्री गुरु माऊलीने आपणाला सर्वांना एकत्रित केलं, करुणी चिंतन स्वतः चिंतन केलं आणि अनेकांना सुद्धा चिंतनाच्या मार्गावर पथावर लावून सर्वांच्या कडून आग्रहानं परमार्थ करून माऊली घेतायत. फार मोठी बाब आहे. म्हणून त्यांच्या संबंधानं बोलत असताना फक्त 3 कोटी मांडतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. जगात काही वर्ग पाहिले तर पहिला वर्ग भ्रांती प्रधान आहे, दुसरा वर्ग शांती प्रधान आहे आणि तिसरा वर्ग क्रांती प्रधान आहे. विठ्ठल पहिला वर्ग भ्रांती प्रधान आहे, त्याच्या जीवनात भ्रांतीची प्रबलता आहे. त्याला आपण असं म्हणतो अज्ञानाचं अज्ञान असलेला वर्ग. मला काय कळत नाही हेही बऱ्याच लोकांना कळत नाही, त्याला अज्ञान म्हणावं. अशी अज्ञानाची प्राबल्यता असलेला एक वर्ग आहे, त्याला भ्रांती प्रधान वर्ग असं म्हणावं. दुसरा वर्ग आहे त्याच्या जीवनात शांती प्रधान आहे. नवे नवे शांती ही त्याच्या जीवनातली संपदा आहे.
योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान 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 हे राम हृदयाची उसळी हे राम हृदयाची उसळी उभय लोकी कीर्ती स्वरामान उभय लोकी कीर्ती स्वरामान उभय लोकी कीर्ती स्वरामान उभय लोकी कीर्ती स्वरामान हे राम हृदयाची उसळी हे राम हृदयाची उसळी योगी जीवनाची संपदा आणि त्या संपत्तीचा विचार केला तर त्याच्या जीवनातली संपत्ती ही शांती आहे. वर्ग क्रमांक दुसरा पाहिला आणि वर्ग क्रमांक तिसरा ज्याच्या जीवनात क्रांती प्रदान आहे. कशाला म्हणावं क्रांती? जगात काहीतरी बदल घडवण्याकरता केली गेलेली क्रिया त्याला क्रांती म्हणावं. मग तो बदल शैक्षणिक स्तरावरचा असेल, आध्यात्मिक स्तरावरचा असेल आणि आध्यात्मिक स्तरावरचा बदल घडवण्याकरता आज संप्रदायाची स्थिती पाहिली, माझा तेवढा अधिकार नाही आहे, पण संप्रदायाची स्थिती पाहिली तर वरपंगानं संप्रदाय बदलतोय पण विचाराने मात्र खालावतोय. आणि ही खालावलेली स्थिती अंतःकरणामध्ये आणि संपूर्ण लोकांच्या मनामध्ये वारकरी शुद्ध संप्रदाय बिंबवण्याकरता सामान्य लोकांना एकत्रित करून सर्वांची घडी बसून शुद्ध सांप्रदायिक विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसरवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर माऊलींनी केलं. विठ्ठल लोक एकत्रित येतच नाही. लोक एकत्रित आले समजावं कोणीतरी गेलं त्याला आपल्याकडे अंतयात्रा असं म्हणतात. लोकांना एकत्रित जमवलं आणि एकत्रित जमून या संपूर्ण समाजाला परमार्थाला लावलं, ही विशेष क्रांती आहे. सामान्य लोकांनी एखाद्याला नोकरी जरी लावली, एखाद्या संस्थेत शिक्षक म्हणून जरी भरलं तरी तो आयुष्यभर त्याचे ऋण विसरत नाही. का हो? आम्हाला ज्ञानोबारायांचा परिचय ज्याने सर्वांगानं करून दिला अशी श्री गुरु माऊलींनी ही विशेष क्रांती केली, आम्ही त्यांना विसरू तरी का? ही विशेष क्रांती आहे म्हणून विसरू नये. आणि म्हणूनच की काय आपण सर्व त्यांच्याकडे आदरानं पाहतो म्हणण्यापेक्षा लोकांना सामान्य माणसाला मोठं करावं लागतं. मोठं करत असताना त्याच्याबद्दल कौतुक असावं लागतं आणि हे कौतुक माऊलींच्या ठिकाणी मी पाहिलं. गणेशगाव त्र्यंबकला माझं कीर्तन होतं. त्या कीर्तनाच्या पूर्व दिवसा अगोदर माऊलींची पंचकृषी तिथून गेली. माऊलींनी ते पॉम्पलेट पाहिल्यानंतर तिथे नाव वाचलं. नाव वाचल्यानंतर त्या लोकांना सांगितलं की आज तुमच्या गावात चांगलं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशी गेलो, ते लोक म्हणे माऊली तुमचं फार कौतुक करत होते, डोळ्यातून आसवाच्या धारा लागल्या. विठ्ठल समाजाची स्थिती पहा. समाजाची स्थिती पाहिल्यानंतर काल एक वाक्य माऊलीने वापरलं की गुरुबंधू अलीकडे गुरुबंधूचा पाय ओढायला लागलेत. एखादा व्यक्ती वर जात असेल आणि वर जात असेल, त्याची प्रसिद्धी होत असेल तर लोकांना ते सहन होत नाही. पण अशाही कालावधीमध्ये प्रांत, जात आणि या सगळ्यांचा विचार बाजूला करून एखादा चांगला पोरगा असेल तर त्याला वर उभं करून त्याला समाजापुढे आणणं ही फार विशेष क्रांती आहे. लोक अलीकडे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता अनेक प्रकारची यत्न करतात. पण अशाही कालावधीमध्ये श्री गुरु माऊलींनी अनेकांना संधी देऊन त्यांना पुढं केलं आणि शुद्ध सांप्रदायिक विचारसरणीशी जोडण्याचं कार्य केलेलं आहे. आणि ही विशेष क्रांती माऊलींच्या जीवनाची आपण पाहतो. असं श्रेष्ठ जीवन आहे माऊलींचं आणि म्हणून माऊलींच्या आज्ञेस्तव या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनात प्राप्त झालं. त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये फार नितांत श्रद्धा आहे. वैयक्तिक माझ्या तरी नितांत श्रद्धा याच्यासाठी म्हणतो की त्यांचे जे कार्य आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. कार्य उल्लेखनीय असेल, समाजाच्या उपयोगाचं असेल तर लोक साधू म्हणून स्वीकारतात, अन्यथा साधू म्हणून स्वीकारायला कोणी तयार नाही. विठ्ठल भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते आणि शरपंजरी पडलेल्या अवस्थेमध्ये
त्या भीष्माचार्यांनी अंतकाळचा वाट पाहत होते. भगवान परमात्म्याचं दर्शन होईल या भावनेने बसलेले होते, झोपलेले होते, शरपंजरी पडलेले होते. त्या अवस्थेमध्ये देवाची वाट पाहत असताना समवेत पाचही पांडव भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी भीष्माचार्यांना भेटण्याकरता आले. आल्यानंतर काही लोकांना अशी सवय असते की आपल्याजवळ जर कोणीतरी आलं ना ते त्याला उपदेश चालू करतात. भीष्माचार्यांनी उपदेश चालू केला धर्माचा, म्हणे धर्माचं आचरण करा, अधर्म करू नका, हे वाक्य भीष्माचार्य बोलले. आणि बोलल्याच्या नंतर द्रौपदीच्या मुखात हास्य निर्माण झालं. श्री गुरु म्हणत असतात विसंगती हास्याचा आत्मा आहे. ती विसंगती झाली, हास्याचा आत्मा म्हटल्यानंतर द्रौपदी हसू लागली. कारण काय म्हणून विचारलं आणि विचारल्याबरोबर सांगितलं. द्रौपदी म्हटली महामहिम तुम्ही म्हणता की धर्म करा, अधर्म सहन करू नका. हो, भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळेला तुमचा धर्माचा उपदेश कुठे होता? याचा अर्थ एवढा आहे की जे बोलता तसं आचरण असेल तर लोक तुम्हाला मानता, अन्यथा लोक मानत नाही. विठ्ठल असं श्रेष्ठ जीवन आहे. म्हणून आज्ञास्तव या ठिकाणी उभं राहण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनात प्राप्त झालं. माझ्या आयुष्यात जर कोणी विचारलं भावी कालामध्ये की तुमच्या आयुष्याचा सुवर्ण काल कोणता, मी एवढंच सांगेल ज्या संपूर्ण वारकऱ्यांच्या समवेत मला संवादाची संधी माऊलींनी उपलब्ध करून दिली ही सुवर्ण संधी आहे. विठ्ठल ज्ञानाचं प्रतिपादन करण्याकरता उभा नाहीच आहे, संवाद करण्याकरता उभा आहे. कशाला म्हणतात संवाद? ज्या वेळेला समविचारी माणसं जवळ येतात, जवळ आल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये एक वाक्यता, एक विषय असतो आणि ते उल्लेखनीय संवाद होत असतो, त्याला संवाद असं म्हणतात. आणि त्या संवादाची फार अभूतपूर्व शक्ती आहे. जर आधुनिक पद्धतीने सांगू, ज्ञानोबारांनी स्वतःच्या बुद्धीशी संवाद केला, जगाच्या कल्याणाकरता स्वतःच्या बुद्धीशी संवाद केला, परिणामतः ज्ञानेश्वरी निर्माण झाली. जगद्गुरु श्री तुकोबारांनी देवाशी प्रेमाचा संवाद केला, परिणामतः गाथा निर्माण झाली. याच्याही पुढे सांगायचं झालं, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाशी सख्यत्वाचा संवाद केला, परिणामतः गीता शास्त्र निर्माण झालं. श्रीकृष्ण अर्जुन संवादे विठ्ठल. म्हणून संवाद करत असताना आज जो सेवेकरता अभंग आहे तो कालच माऊलीने सेवेला घेतला होता. मग तुम्ही म्हणाल घेतला का? परत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही म्हणूनच. आणि याच्याही पुढे सांगायचं झालं तर या अभंगावर चिंतन काढलं होतं. विठ्ठल अभंगाच्या भाव विश्वाला स्पर्श करण्यापूर्वी एक प्रास्ताविकता आपल्या पुढे मांडू इच्छितो. ज्या क्षेत्रामध्ये आपण पाय ठेवलेला आणि ज्या क्षेत्रामध्ये 7 दिवसापासून आपण वास करीत आहात हे क्षेत्र फार विशेष आहे. का विशेष आहे? 2 प्रकारची एनर्जी असते ज्याला आपण ऊर्जा असं म्हणतो, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक, ज्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असं म्हणतो. बाहेर ज्या वेळेला आपण आळंदीच्या क्षेत्राच्या बाहेर असतो, बाहेर ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेली असते. माणसाचं मन उद्विग्न होतं, अंतःकरणामध्ये क्लेश दाटून येतात, प्रपंच नाहीसा होतो, नको नकोसा होतो. आणि अशाही स्थितीमध्ये कुठे जावं काही जात्यात गोव्याला जायचं नाही. मग कुठे यायचं? जिथे सकारात्मक ऊर्जा असेल अशा ठिकाणी येऊन काहीतरी साधना करावी. आणि म्हणून ही वारकरी मंडळी आळंदी क्षेत्राची निवड करतात आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्याबरोबर त्यांना ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. ही सकारात्मक ऊर्जा आयुष्यभरासाठी नवे आज तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर इथून ही सकारात्मक ऊर्जा संग्रहित केली आणि संग्रहित केल्यानंतर वर्षभर सुद्धा तुम्हाला ही ऊर्जा कमी पडत नाही, एवढी ऊर्जा या ठिकाणी आहे. आधुनिक दृष्टिकोनातून विचार केला तर ही सकारात्मक ऊर्जा इथे आहे. आणि या ठिकाणी यात्रेकरिता येणारा प्रत्येक व्यक्ती देवाला आवडतो. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला, देवाला आवडतात. नवे एकनाथ महाराज दोन्ही हात जोडतात आणि हात जोडून एकनाथ महाराज म्हणतात, जोडून या हात जगी जाणवितो मात, एकदा जा रे अलंकापुरा, अलंकापुरा, एकदा जा रे 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 अलंकापुरा.
जन्मये घर सुखवा एक दादा अलंकापुरा अलंकापुरा रे अलंकापुरा जन्म हिरधारा सुखवा एकदा रे अलंकापुरा जन्म हिरधारा सुखवा जन्म हिरधारा जन्म हिरधारा सुखवा एकदा अलंकापुरा एकदा अलंकापुरा शुद्ध सांप्रदायिक चालींचा खजिना जर कोणाला शोधायचा असेल तर या फडावर यावं लागेल. विठ्ठल हे गाणं सोपं नाहीये. एका स्वराला छेडत छेडत एखाद्या विशिष्ट रागाची निर्मिती करून त्या रागाला आपल्या मुखारविंदातून प्रकट करून श्रोत्यांच्या कर्णेंद्रियाद्वारा तो राग आत जातो. त्यांनी गायलेला राग श्रोत्यांनी ऐकला की श्रोत्यांचा राग शांत होतो. त्यांनी गायलेला राग ऐकून श्रोत्यांचा राग शांत होतो आणि श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये अनुराग निर्माण होतो. विशेष आळंदीचा महिमा आहे. का विशेष आहे? कारण आळंदीत 4 स प्रामुख्याने राहतात. पहिला स आळंदीत राहतो साधक, दुसरा स आळंदीत राहतो सिद्ध, तिसरा स आळंदीत राहतो संत आणि चौथा स आळंदीत राहतो सिद्धेश्वर भगवंत. विठ्ठल पहिला स आळंदीत राहतो त्याला साधक असं म्हणतात. कोणाला म्हणावं साधक? नित्य आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवाहित आहे, ज्याची वृत्ती नित्य आपल्या ध्येयाला आकलन करण्याकरता प्रवृत्त आहे, त्याला साधक असं म्हणावं. अलीकडे आळंदीचं वर्णन करत असताना आणि आळंदीमध्ये या आधुनिक काळाची प्रबलता पाहत असता आळंदीत साधकाला बाधक करण्याकरता अनेक गतिरोधक निर्माण झाले. विठ्ठल विठ्ठल मग या साधकाच्या जीवनात काही भूमिका आहेत. काय भूमिका आहेत साधकाच्या जीवनात? साधकाच्या जीवनातली पहिली भूमिका आहे गुणग्राहकता. साधकाच्या जीवनातली दुसरी भूमिका आहे अयोग्य असेव्यता आणि साधकाच्या जीवनातली तिसरी भूमिका आहे ध्येयनिष्ठता. पहिली भूमिका साधकाची जीवनाची आहे गुणग्राहकता. एखादा वक्ता बोलतोय, एखादा कीर्तनकार कीर्तन करतोय, प्रवचनकार प्रवचन करतोय, एखादा गायक गातोय, एखादा वादक वाजवतोय. तो वाजवत असताना, कीर्तनकार कीर्तन करत असताना, प्रवचनकार प्रवचन करत असताना आणि हे सगळं व्याख्याता व्याख्यान करत असताना त्यातून आपल्याला काय मिळतंय अशा प्रकारची वृत्ती असणं याला गुणग्राहकता असं म्हणतात. अलीकडे गुणग्राहकता वृत्ती राहिली नाही. कीर्तनकार कीर्तन करायला लागला की आम्ही त्याचे गुण पाहत नाही, त्याचे अवगुण पाहतो आणि परिणाम असा होतो
आमच्या जीवनात अवगुण ग्राहकता निर्माण होते आणि स्वतःचं जीवन अधोगतीला जातं. विठ्ठल विठ्ठल. चांगलं गोळा करता आलं पाहिजे, त्याला गुणग्राहकता म्हणतात. दुसरी भूमिका आहे अयोग्य असेव्यता. साधकी जीवनात काही गोष्टींचा त्याग साधकानं करावा. कशाचा त्याग करावा? 3 क चा आणि 3 अ चा त्याग करावा. 3 क चा म्हणजे कशा कशाचा? कांतेचा त्याग करावा, कामिणीचा त्याग करावा आणि कांचनाचा त्याग करावा. या 3 क चा त्याग करावा. अजून 3 अ चा त्याग करावा. पहिला अ अज्ञानाचा त्याग करावा, दुसरा अ अश्रद्धेचा त्याग करावा आणि तिसरा अहंकाराचा त्याग करावा. विठ्ठल विठ्ठल. पहिला अज्ञानाचा त्याग करावा. अज्ञान म्हणजे काय हो? व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही अज्ञान वेगळ्या स्थितीला म्हणतो, पण ज्ञानोबारांची भूमिका सांगायची झाली तर ज्ञानोबाराय म्हणतात आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप यया अज्ञानासी. माऊली म्हणतात की आपुल्या स्वस्वरूपाचं विस्मरण होणं याला अज्ञान असं म्हणतात. याला अज्ञान म्हटलेलं आहे. मग साधकानं अज्ञानाचा त्याग करावा आणि ज्ञानाचं ग्रहण करावं. वास्तविक पाहता भारत देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला ज्ञान मिळवण्याचा आग्रह धर्मशास्त्र धरतं. एतत् देश प्रसूतस्य सकाशा दग्र जन्मनः सोम सोम चरित्रम शिक्षेरण पृथ्व्याम सर्व मानवाः. प्रत्येकानं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. मग त्या ज्ञानातही प्रकार आहे. स्मृती प्रत्यक्ष, प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष, अभिज्ञा प्रत्यक्ष. मग ज्ञान कोणतं मिळवावं? ज्या ज्ञानाने आमचं जन्म मरण संपेल असं ज्ञान मिळवावं. विठ्ठल विठ्ठल. पहिला अज्ञानाचा त्याग साधकानं करावा, दुसरा अश्रद्धेचा त्याग करावा. आम्ही श्रद्धा ठेवतो, पण त्या व्यक्तीच्या जीवनात काही घटक आम्हाला आढळले. श्रद्धा ही प्रबल असावी. एक दृष्टांत सांगायचा म्हणून झाला. आपल्या संस्थेच्या परंपरेमध्ये ज्ञानोबा माऊली कदम झाले. 12 तारखेला ज्यांची पुण्यतिथी होती आणि पाश्चात्य विद्या विभूषित मामासाहेब दांडेकर. मामासाहेब आणि माऊली नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये खेडले जुंगे नावाचं गाव आहे. त्या गावाला गेले असताना दोघेही जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर त्या माता माऊलीने वाढल्याबरोबर माऊलीने पहिला घास खाल्ला. घास खाल्ल्याबरोबर जरा भाजीत मीठ कमी वाटलं. माऊली जोरात त्या मातेला म्हटले, माते भाजीत जरा मीठ कमी, थोडं मीठ देता का? हे वाक्य ऐकलं मामासाहेबांनी आणि माऊलींना म्हणाले, माऊली साधकीय दशेत जिभेचे चोचले पुरू नये. हे वाक्य ऐकलं माऊलीनी. त्याच्या पुढे भावी कालात कधीच माऊलीने जेवण वेगवेगळं करून खाल्लं नाही. सगळे पदार्थ एकत्रित करायचे आणि एकत्रित करून खायचे. याला म्हणतात निष्ठा श्रद्धा. विठ्ठल विठ्ठल. संत वचनावर श्रद्धा असली पाहिजे. अजून एक दृष्टांत मी असा ऐकला होता. नारायणगाव आहे. नारायणगाव आपल्याला नारायणगाव चांगलं परिचित आहे. त्या नारायण गावामध्ये मारुती बुवा होते. मारुती बुवा असं ऐकलंय बरं का मी, कर्णोपकरणी थोडं चूक असू शकते. त्या मारुती बुवांवर 2 महिलांचं प्रेम जडलं म्हणतात. ते प्रेम जडल्यानंतर प्रश्न असा पडला की लग्न कोणाशी करावं. अलीकडे कोणाशी करावं हा प्रश्न आहे, तेव्हा कोणाशी करावं हा प्रश्न होता. कोणाशी लग्न करावं? त्यांची श्रद्धा होती सद्गुरू जोग महाराजांवर. आळंदीत आल्यानंतर सद्गुरू जोग महाराज कळालं की महाराज भामचंद्रावर साधना करतात, गाथा पारण करतात. महाराजांना भेटण्याकरता त्यावेळेला मारुती बुवा त्या दोन्ही महिलांना घेऊन तिथे गेल्यानंतर महाराजांची समोर मूर्ती पाहिली. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाऊ. या भावनेत महाराज बसलेले आहेत. महाराजांच्या चरणावर डोकं टेकवलं, आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर मारुती बुवा महाराजांना म्हणतात, महाराज या दोन्ही महिलांचं माझ्यावर प्रेम आहे, सांगा लग्न कोणाशी करू. जोग महाराज फक्त एक वाक्य बोलले. जोग महाराज म्हटले, त्यांचं नाव होतं मारुती. जोग महाराज म्हटले, मारुती कुठे लग्न करतो का? वाक्य काय? अरे मारुती कुठे लग्न करतो का? या वाक्याला अंतःकरणात बिंबवलं. दोन्ही महिलांना घरी पाठवलं, हातात गाथा घेतली, पूर्ण गाथा पाठ केला आणि संस्थेत अध्यापक झाले मारुती बुवा ठोंबरे. विठ्ठल श्रद्धा अंतःकरणामध्ये असावी. अश्रद्धेचा त्याग करावा. एक अज्ञानाचा त्याग करावा.
अश्रद्धेचा त्याग करावा आणि अहंकाराचा त्याग करावा. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. एक प्रमाण आणि ही चाल श्री गुरु माऊलींची आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकाराचा त्याग करावा. अज्ञानाचा, आळसाचा, अश्रद्धेचा, अहंकाराचा त्याग साधकीय दशेत करावा. अयोग्य असेव्यता. बर, तिसरी भूमिका ध्येयनिष्ठता. आपण ज्या वाटेवर निघालो ना ती वाट फार कठीण आहे. चालू जाणे वाट साविरळा ठादा. ही वाट कठीण आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत शुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत कवयो वदंती. ही वाट अवघड आहे. ही वाट अवघड असणारी वाट चालणारा एखादा साधक क्वचित असू शकतो. गीता माऊली असं म्हणते, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चिदतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वित्ती तत्वतः. हजारो निघतात पण निघाल्याच्या नंतर ते पूर्णतेला पोहोचतीलच याची शाश्वती नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, पैगा मनुष्याच्या सहस्त्रशा माझी विपायला हाची दिवसा तोची दिवसे करुणी बहुवसा. विरळा जाणे विरळा पावे, विरळा पावे. कोणीतरी एखादा विरळा असतो की तो पूर्णतेला पोहोचतो. ध्येयनिष्ठता त्याच्या जीवनात असते. अर्थातच साधकीय दशेत गुणग्राहकता, अयोग्य असेव्यता आणि ध्येयनिष्ठता या तीन भूमिका प्रमुख असाव्या लागतात. असा तीनही भूमिकाने परिपूर्ण साधक आळंदीत राहतो. म्हणून आळंदी विशेष. विठ्ठल विठ्ठल. पहिला स आळंदीत राहतो साधक, दुसरा स आळंदीत राहतो सिद्ध. सिद्ध आळंदीत राहतो. मग आम्हाला अशी शंका पडते की सिद्ध आळंदीत राहतात तर आम्हाला भेटत का नाही, का आम्हाला त्यांचं दर्शन होत नाही? त्याचं प्रबल कारण सांगतो. आमची वृत्ती सिद्धांचं आकलन करतच नाही. आमची वृत्ती प्रसिद्धांचं आकलन करते. सिद्धांचं आकलन करत नाही. सत्य घटना सांगायची झाली, वडगाव रोडला एका बाजूनं संतांचे वंशज चालावेत, एका बाजूनं 5 दिवसापूर्वीची घटना आहे. वंशज चालावे, संतांचे वंशज एका बाजूने चालावे आणि एका बाजूने प्रसिद्ध रील स्टार चालावा. प्रसिद्ध कीर्तनकार, सिद्ध नाही प्रसिद्ध कीर्तनकार चालावा. लोकांनी कोणाभोवती घोळका करावा? प्रामाणिकपणे सांगावा, कोणाभोवती करावा? सिद्धांच्या भोवती घोळका करायचं सोडून लोकांनी प्रसिद्धांच्या भोवती घोळका केला. विठ्ठल. सिद्धांचं आकलन आमची वृत्ती करतच नाही, पहिलं कारण. आणि दुसरं कारण काय आहे? सिद्ध आपण केलेली साधना कधी सांगतच नाही. का सांगत नाही? न सांगावे वर्म जणी असू द्यावा भ्रम. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेती करतो आणि शेती करत असताना त्या जमिनीमध्ये एखादा बीजांकुर टाकतो आणि त्या मातीला झाकतो. झाकल्याचा परिणाम असा होतो की भावी काळात त्याला त्या फलाची प्राप्ती होते. तसं साधना दशेमध्ये सिद्ध महात्मा काय करतो? आपण केलेली साधना झाकतो. नाना कृषी वलुवा फुले पांगुरवी पेरिले तैसे झाकी निपजले. दान पुण्य आपण केलेली साधना सांगतच नाही, सांगतच नाही. त्यामुळे तो सिद्ध आणि त्या सिद्धांचं आकलन आम्हाला होत नाही. याला सिद्ध महात्मा म्हणतात. तिसरा स आळंदीत राहतो ते म्हणजे संत. ज्ञानोबाराय आळंदीत राहतात. समाधी ठाव अलंकापुरी. ज्ञानोबाराय आळंदीत राहतात. आणि चौथा स आळंदीत राहतो सिद्धेश्वर भगवंत शिवपीठ हे जुनाट. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सर्वांगानं परिपूर्ण असलेली ही आळंदी आहे. ही तीर्थक्षेत्र आहे जिथे तीर्थ पण आहे, संत पण आहे आणि देव पण आहे. म्हणून याला विशेष महात्म्य आहे. का हो, आळंदीत आल्यानंतर आम्ही काय काय करावं? बरेच लोक आळंदीत येतात आणि आल्यानंतर श्री गुरु माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर बाया घेतात बांगड्या आणि माणसं घेतात. मग आळंदीत आल्यानंतर नेमकं करावं काय? आळंदीत आल्यानंतर अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी.
इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा. इंद्रायणीचं स्नान करावं. बरं, केलं स्नान. स्नान केल्यानंतर काय? प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करत असताना तिथली माती घ्यायची, कपाळाला लावली. प्रदक्षिणा करण्याकरता निघालो. निघाल्यानंतर तिथे घाटावर काही महापुरुषांच्या समाधी आहेत. त्या सर्व समाधींचं दर्शन घ्यायचं. त्यामध्ये सद्गुरू जोग महाराज असतील, मारुतीबा गुरव असतील, विठ्ठलबुवा घुले असतील, त्यानंतर मोठे बाबा असतील, मामासाहेब असतील, बंकट स्वामी महाराज असतील. कोण बंकट स्वामी महाराज? ज्यांचा काकडा ऐकण्याकरिता पुण्यातले प्रसिद्ध गायक, नाटककार बालगंधर्व रात्री 2:30 वाजता मंदिरामध्ये गर्दी करावे असे श्रेष्ठ म्हणजे बंकट स्वामी महाराज. त्यांची तिथे समाधी आहे. त्यांचं दर्शन घेतलं. सर्व महापुरुषांचं दर्शन घेतलं. काय प्राप्त झालं? साधूनाम दर्शने पुण्यम तीर्थभूता ही साधवा. दर्शन घेतल्यानंतर आम्हाला पुण्याची प्राप्ती झाली. दर्शन घेतलं. थोड्या पुढे गेल्याच्या नंतर तिथे सिद्धबेटाकडे हात जोडले. तिथे आपोआप प्रदक्षिणा केली. पुढे गेलो. गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे खाली एक भागीरथी कुंड आहे, तिथं दर्शन घेतलं. आणि थोड्या पुढे गेल्यानंतर तिथे ज्ञानोबारांनी चालवलेली भिंत आहे. जरा वेगळं सांगू का? ती भिंत आजही प्रतीक आहे. कशाचं? अहंकाराच्या मर्दनाचं प्रतीक आहे. अहंकाराचं मर्दन केलं. कोणाला? चांगदेवाचा, आपल्या साधनेचा, ज्ञानाचा, योगाचा हा सगळा अहंकार चांगदेवांना झाला. आणि त्या अहंकाराचं मर्दन करण्याकरता एका जड भिंतीने पुढे यावं आणि ज्ञानोबारांनी त्या जड भिंतीचा उपयोग करून अहंकाराचं मर्दन करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथ म्हणजे क्षेत्राची रक्षण करणारी देवता. त्यांचं दर्शन घेतलं. तिथे भागीरथीचं उद्गम स्थान आहे असं म्हणतात. ज्ञानोबारांच्या स्नानाकरिता जे पाणी येतं, जे तीर्थ येतं, तिथून तिचा उगम आहे. तिथं पुढे गेल्यानंतर हजेरी मारुती आहे. त्यांचं दर्शन घेतलं. थोड्या पुढे गेल्याच्या नंतर तिथे विठ्ठल रुक्मिणी चौक आहे. तिथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. तिथे प्रदक्षिणा करा. वर पाहू नका. वर का पाहू नका? कारण तिथे शगुण कलेक्शन आहे. शगुण कलेक्शनचं निहाळन करता करता कधी अवगुण अंगात येईल सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल घेतलं दर्शन. दर्शन घेतल्यानंतर खाली पुंडलिकरायांचं मंदिर आहे. ज्या मंदिराची निर्मिती चिंतामण माळवतकर यांनी 1857 साली केली, त्यांचं दर्शन घेतलं. जिथून प्रदक्षिणा प्रारंभित केली तिथली माती घेतली आणि कपाळाला लावली. आता माती का घेतली याचंही कारण थोडक्यात सांगतो. असं ऐकलंय, कीर्तना श्रवण केलेले, जिथं आपण साधना करतो त्या साधना करत असताना त्या जागेची माती कपाळाला लावावी. त्याचं कारण आहे, आपण ज्या वेळेला साधना करतो म्हणे, ती साधना करत असताना त्या साधना भूमीच्या अवतीभोवती इंद्रादिक देवता असतात. आणि ती इंद्रादिक देवता ते पुण्य मिळवण्याकरता अतिशय आग्रही असतात. म्हणून माती कपाळाला घेतली. हे जरी कारण पटत नसलं तरी दुसरं कारण देतो. माती का कपाळाला लावावी? कोण जाणे ती प्रदक्षिणा करता करता कोण महात्मा तिथून प्रदक्षिणा करताना गेला असेल, त्या महात्म्याच्या चरण धुळीचा त्या स्पर्श आपण करावा आणि माथ्याला लावावी. विठ्ठल विठ्ठल झाली आमची प्रदक्षिणा. आलो मंदिरात. मंदिरात आल्यानंतर ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घेतलं. काय प्राप्त झालं? मोक्ष प्राप्त झाला. मुक्ती प्राप्त झाली. रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. पाहता समाधी ज्ञानदेवा. ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन झालं. खाली सिद्धेश्वराच्या दर्शनाकरता आम्ही आलो. त्या सिद्धेश्वराचं असं विशेष महत्व आहे की तिथे पूजा केल्यानंतर अनेक ऐक रे ज्ञान राजा, जो या सिद्धेश्वरी करील पूजा, तो अंतरंग सखा पै माझा, मुक्ती सहजा झाली त्यासी. हे विशेषत्व त्या सिद्धेश्वराच्या दर्शनाचं पूजेचं आहे. तिथे पुढे अजान वृक्ष आहे. अजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुणी करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. हे विशेषत्व आहे. आणि थोड्या पुढे गेल्यानंतर अश्वत्थ वृक्षाणाम, सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ नावाचा जो पिंपळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, त्याला प्रदक्षिणा करायच्या. आता किती करायचा असा लिखित नियम नाही, पण करायचे असले तर 7 कराव्या. 7 केल्यानंतर 7 जरी नसल्या जमल्या तरी 5 करायच्या. नाही 5 जमल्या तर 3 करायच्या. नाही 3 जमल्या तर 1 करायची. आणि एकही नाही जमली तर तिकडच राहायचं. आळंदीत यायचं नाही, गावाकडेच राहायचं. 1 प्रदक्षिणा तरी करावी. बरं, प्रदक्षिणा केली महाराज, झालं दर्शन. पण अलीकडचा काळ पाहता ज्ञानोबारांच्या समाधीला दर्शन घेण्याकरता अनेक लोकांची गर्दी ना. लोक गावोगावून येतात, 800-500 किलोमीटरवरून येतात. लोकांची गर्दी जमलेली आहे. आमची हाडं आम्हाला त्रास देतात, आमचं म्हातारपण आम्हाला त्रास देतं. या स्थितीमध्ये आम्हाला दर्शनाला जाणं शक्य नाही. मग काय करायचं? सोपा उपाय आहे.
ज्ञानोबारायांच्या मंत्राचा जप करायचा. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ, किंवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. विठ्ठल 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 विठ्ठल. या अलंकापूर भूमीमध्ये ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. काल आपण पूर्ण समाधी प्रसंग ऐकला. काय एखाद्या वक्त्याच्या सिद्ध महात्म्याच्या वाणीमध्ये गोडवा असावा, माधुर्य असावं आणि काय शक्ती असावी. ज्ञानोबारायांची कृपा कशाला म्हणतात याची प्रचिती सर्वांना काल आली. जो कोणी कठोर हृदयाचा असेल त्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी गळालं का. ज्या वेळेला एखादा महात्मा ज्ञानोबाराय तुकोबारायांचे समाधी प्रसंग सांगत असताना ज्ञानोबारायांचा महात्म्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा प्रवाहित व्हाव्या आणि अशा स्थितीमध्ये त्या प्रवाहित झालेल्या धारा पाहता क्षणी आमचं हृदय कळवळावं, अंतःकरणात विवलता निर्माण व्हावी, ही कृपा ज्ञानोबारायांची आहे. ज्ञानोबारायांची सर्वात मोठी कृपा आहे. माऊलींच्या मुखारविंदातून आपण समाधी प्रसंग ऐकला. समाधी सांगणारे अनेक आहेत, पण समाधी प्रसंग डोळ्यापुढे निहाळणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्री गुरु माऊली आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. समाधीस्थ झाल्याचा प्रसंग आपण पाहिला, पण समाधीस्थ झाल्यानंतरची स्थिती निर्माण झाली काय, काय स्थिती निर्माण झाली. नामदेव महाराज जोरजोरात रडायला लागले. मग प्रश्न आदरीला नामास पुंदो जो लागला, कागा ज्ञानदेव गेला मज सांडून या. का ज्ञानोबाराय गेले, ही स्थिती अंतःकरणामध्ये विव्हलता दुःख नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. देव म्हणाले तू दास आहे. महाराज म्हटले कैसा होय तुझा दास, कशा प्रकारे मी तुझा दास होकर. दास होण्याकरता दास्यत्वम कर्मार्पणम तस्य कैकर्यपि सर्वता. सर्व कर्म देवाला समर्पण करावं लागतं, त्यावेळेला तो दास होतो. पण इथे कर्म समर्पण करण्याकरता वृत्तीच नाही ना. काय कर्म समर्पण करावं, कारण माझं सर्वस्व म्हणजे ज्ञानोबाराय आहे. ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले आणि ज्ञानोबाराय समाधीस्थ झाल्यानंतर नामदेव महाराजांची अंतःकरणाची विवलता झाली. नामास पुंदो जो लागल्याला म्हटलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबाराने ज्या भूमीत समाधी घेतली ती आळंदी आहे. आणि या आळंदी भूमीमध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय. आपला स्वरूपभूत असलेला आनंद अनुभूत स्थितीमध्ये आणण्याची ही सगळी प्रक्रिया आहे. त्याला उत्सव असं म्हटलं जातं. कधी घडतो उत्सव, ज्या वेळेला आमच्या आनंदाला कशाचं तरी निमित्त मिळावं त्यावेळेला असा उत्सव साजरा होत असतो. एका माता माऊलीने घरामध्ये दूध तापायला ठेवलं आणि दूध तापायला ठेवल्यानंतर तिला अचानक आठवण झाली की माझं बाळ शाळेत गेलंय. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ती माता दूध तापत ठेवलेलं बाहेर आली आणि आल्याबरोबर आपल्या बाळाची वाट पाहू लागली. बाळ आलं घरी. अलीकडचा काळ फार अवघड झालेला आहे. लहान लहान बालकांच्या भोवती काय होईल सांगता येत नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावामध्ये 4 वर्षाच्या लहान बालकावर, लहान मुलीवर 21 वर्षाच्या तरुणानं अत्याचार करून, बलात्कार करून तिच्या डोक्यात, तिच्या मुखावर दगड टाकला आणि तिला मारून टाकलं. विठ्ठल 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 विठ्ठल. 3-4 दिवसापूर्वीची घटना आहे. आपला दृष्टांत आहे. त्या मातेला आपला बाळ आठवलं. बाळ घरी आलं. घरी आल्याबरोबर तिला आठवलं की आपल्या घरात दूध तापत ठेवलेलं आहे. धावतच घरात आली. आल्यानंतर पाहते तर गॅसवरचं ते दूध, त्या दुधाने पातेल्याच्या बाहेर उडी टाकली. आपल्याकडे काय म्हणतात त्याला, उतू गेलं की उतू आलं असं काहीतरी म्हणतात. उतू गेलं, पण ते उतू केव्हा गेलं, ज्या वेळेला त्याला अग्नीचा स्पर्श झाला. अग्नीचा स्पर्श झाल्याबरोबर त्याने आपली पातळी ओलांडली, ते उतू गेलं. तसं आमच्या आनंदाला कशाच्या तरी निमित्ताचं किंवा आमच्या दुःखाला कशाचं तरी निमित्त मिळावं आणि आमच्या जीवनातून ती प्रतिक्रिया बाहेर पडावी त्यावेळेला असा उत्सव साजरा होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्ञानदेवांची स्तुती प्रकरणातील हा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज विनंतीपूर्वक ज्ञानोबारायांची स्तुती करून ज्ञानोबारांजवळ काहीतरी मागणं मागतात. काहीतरी विशेष अशा प्रकारची भावना व्यक्त करतात. आपल्या हृदयातली भावना ज्ञानोबारांपुढे व्यक्त करतात. जर प्रसंग पाहायचा झाला तर देवही व्यक्त होतो, जीवही व्यक्त होतो आणि संतही व्यक्त होतात. देव व्यक्त होत असताना व्यक्त होतो संतांजवळ, जीव व्यक्त होत असताना व्यक्त होतो जीवाजवळ आणि संत व्यक्त होत असताना व्यक्त होतात एक देवाजवळ आणि एक संताजवळ. देव व्यक्त होतो संतांजवळ.
जीव व्यक्त होतो जीवाजवळ व्यक्त होतो, हा त्याचा फार मूर्खपणा आहे. आपल्या जीवनात प्राप्त झालेलं दुःख ते मुळातच जीवामुळे प्राप्त झालेलं आहे. का? कारण प्रियम त्वाम रोत्स्यती, ज्या ज्या गोष्टीवर मनुष्य प्रेम करतो ना, तीच गोष्ट माणसाला रडवते, अशा प्रकारचं आहे. म्हणून जीवाजवळ व्यक्त होणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. पण संत व्यक्त होत असताना एक तर देवाजवळ व्यक्त होतात, एक तर संतांजवळ व्यक्त होतात. तुकाराम महाराज आपल्या जीवनात प्राप्त झालेलं दुःख आणि आपल्या जीवनात प्राप्त झालेलं सुख देवाला सांगतात. देवा सांगू सुख दुःख, 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 देवा सांगू सुख दुःख. वारील भूक, देवने वारील भूक, देवने वारील भूक, देवने वारील भूक, देवने वारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवने वारेल भोग, देवने वारेल भोग, देवने वारेल भोग, देवने वारेल भोग, देवने वारेल भोग. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. आपल्या हृदयातली भावना सांगतात देवाजवळ एक, किंवा आपल्या हृदयातली भावना सांगतात संताजवळ. संताजवळ किंवा देवाकडं जवळच व्यक्त व्हावं. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुका आहे. त्या चांदवड तालुक्यात भरवीर बुद्रुक नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये फार मोठे महापुरुष अवतीर्ण झाले, मास्तर बाबा खायदेकर. देवाच्या पुढे काकडा करायचे आणि काकडा करत असताना काकडा करता 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा प्रवाहित व्हायच्या. काय दुःख असेल जीवनातलं, काय साधना असेल, की सगळं दुःख देवापुढे व्यक्त करायचे. याला म्हणतात देवाजवळ व्यक्त होणं. एक देवाजवळ व्यक्त व्हावं, संताजवळ व्यक्त व्हावं. व्यक्त होत असताना आपल्या जीवनातली पूर्णता अपूर्णता, आपल्या जीवनातलं अज्ञान ज्ञान सगळं संतांजवळ प्रकट करावं. आणि संतांजवळ प्रकट करत असताना का करावं अशी भूमिका, असा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो, त्यावेळेला मानवी जीवनामध्ये काही भूमिका, काही फल प्रारब्धानं मिळतं, काही प्रयत्नानं मिळतं आणि काही सद्गुरु संत प्रसन्नतेने मिळतं. प्रारब्धानं मिळणाऱ्या 3 गोष्टी आहेत: सतिकर्म, मूले, विपाको, जात्यावर भोगा. जात, आयुष्य आणि भोग हे प्रारब्धाने मिळतात. काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात. आपल्या पुण्यामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ ज्यांनी लिहिला, लोकमान्य टिळक, त्यांचं एक वाक्य आहे: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही भूमिका प्रयत्नवादाची आहे. बऱ्याच वेळेला लोक संत वाङ्मयावर आक्षेप घेतात की तुमच्या संतांनी समाजाला प्रयत्नवादी बनवलं नाही, तुमच्या संतांनी समाजाला प्रारब्धवादी बनवलं. पण अभ्यासेप्य समर्थोसी त्या श्लोकावरच्या ओव्या पहा की कशा प्रकारची प्रयत्नवादाची भूमिका ज्ञानोबारायांनी मांडलेली आहे. एक काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, काही प्रारब्धाने मिळतात, पण काही गोष्टी मात्र सद्गुरु संत प्रसन्नतेनेच मिळवाव्या लागतात. यावन नाम ग्रह साक्षात जायते परमेश्वरात तामन्न सद्गुरु कश्चित सत्शास्त्रमपि नो लभेत. सद्गुरु जवळच व्यक्त व्हावं लागतं. त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतातच. पण त्या गोष्टी मागत असताना, त्या मिळवत असताना तात्काळता करावी लागत नाही. एक राजकारणाचं सूत्र सांगतो. राजकारणामध्ये ज्या वेळेला एखादा उमेदवार मत मागण्याकरता जात असताना तात्काळ मताची मागणी करत नाही. मग अगोदर जातो, गेल्यानंतर पाया पडतो. पाया पडल्यानंतर त्याची स्तुती करतो. एवढी स्तुती करतो की त्या स्तुतीने तो प्रफुल्लित होतो. स्तुती केल्यानंतर शेवटी जाता जाता म्हणतो, आप्पा लक्ष असू द्या. अगोदर म्हटला का? अगोदरही म्हटलं. अगोदर विनंती केली, स्तुती केली आणि मग जाता जाता आप्पा लक्ष असू द्या, नंतर मागणी आहे. तसं ज्ञानोबारांची अगोदर विनंती करतात, अगोदर स्तुती करतात आणि मग मागतात अभंगाच्या पहिल्या चरणात. माझे आई का माझी आई का
ऐका श्रेष्ठ मूर्ती श्रेष्ठ मूर्ती श्रेष्ठ मूर्ती तुम्ही पैसोने अवतारी तुम्ही पैसोने अवतारी ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती श्रेष्ठ मूर्ती श्रेष्ठ मूर्ती श्रेष्ठ मूर्ती तुम्ही अभंगाच्या प्रथम चरणात आपण प्रवेश केलेला आहे. एकनाथ महाराज ज्ञानोबारांना एक विशेषण वापरतात. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती स्तुती करत असताना बऱ्याच वेळेला आपण जर संत वाङ्मयाचं परिशीलन केलं तर ज्ञानोबारांना अनेक विशेषणांनी अलंकृत करण्यात आलेलं आहे. ज्ञानोबारांना कधी कधी साधकाचा मायबाप म्हटलं जातं, कधी कधी ज्ञानोबारांना कैवल्याचा पुतळा म्हटलं जातं, कधी कधी मोक्ष मार्गीचा सांगाती म्हटलं जातं, कधी कधी योग्यांची माऊली म्हटलं जातं. आणि आज एकनाथ महाराज ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारा योग्यांची माऊली आहेत. जो योग करतो, कशाला म्हणतात योग? संयोगम योगम इत्याहुर जीव परमात्मनो ऐक्य. जो परमात्म स्वरूपाशी जुळण्याचा प्रयत्न करतो त्याला योग असं म्हणतात. मग त्या योगात अनेक प्रकार आहे. कोणी कर्मयोगी असेल, कोणी ज्ञान योगी असेल, कोणी भक्त योगी असेल, कोणी अष्टांग योगी असेल. आमच्या जीवनात आम्हाला योग शक्य नाही का? कारण आमच्या जीवनात योग जमला तर तो मोठा योगायोग समजावा. विठ्ठल हे जरा विस्तृत सांगितलं. त्याचं कारण आहे कारण संस्थेत परीक्षेचा अभंग योग्याची संपदा होती म्हणून. योग काय जीवनात, ज्याच्या जीवनात योग आहे, जो निघालेला आहे, पंथस्थ आहे, परमार्थ पथावर जो आरूढ आहे, तर असा असणाऱ्या योग्याच्या जीवनात ज्ञानोबारा योग्यांची माऊली आहे. का ज्ञानोबारा श्रेष्ठ आपल्या पुढे प्रकट करणाराच आहे. कधी कधी ज्ञानोबारांना साधकाचं मायबाप म्हटलं जातं. मायबाप का? कारण कधी कधी ज्ञानोबारा आईची भूमिका घेतात, कधी कधी ज्ञानोबारा बापाची भूमिका घेतात. अर्थात आकाराचा आणि आधाराचा हात ज्ञानोबारा होतात. विठ्ठल विठ्ठल कधी कधी ज्ञानोबारांना मोक्ष मार्गीचा सांगाती म्हटलं जातं. आपण मार्गावर निघालोय, पण मार्गावर निघाल्यानंतर बरेच अडथळे मार्गात येतात. साधना कोणती करावी, साधनाचं ज्ञान नसतं. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. साधनही तेवढं प्रबल असावं लागतं. साधन नसेल तर साध्य नाही. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होतच नाही. एकाला कळालं की म्हणे कोणीतरी बाबा मुलबाळ होण्याचं औषध देतोय, नारळ देतोय. ते नारळ घेण्याकरता तो गेला. गेल्याच्या नंतर त्या महात्म्याकडे गेल्यानंतर त्या महात्म्याने त्याला काय असेल मंत्र प्रक्षेपित केला, ते नारळ दिलं त्याला. त्याने ते नारळ घेतलं. 1 वर्ष झाला. 1 वर्षात पुन्हा आला. महाराज तुम्ही दिलेलं नारळ विफल गेलं. म्हणे काय झालं? मुलबाळ झालं नाही. काय झालं? मुलबाळ झालं नाही. पुन्हा नारळ दिलं. नारळ घेतलं आणि घेतल्यानंतर घरी आला. 2 वर्ष झाले तरी मुलबाळ नाही. काय करावं? पुन्हा आला महात्म्याकडे. महात्माजी तुम्ही दिलेलं नारळ पुन्हा विफल गेलं. म्हणे काय झालं? मुलबाळ झालं नाही. महात्मा जरा चिंतित पडला. महात्मा म्हटलं असा पहिला गिराईक माझ्या जीवनात आलाय, असा पहिला गिराईक आहे की ज्याच्या जीवनात मी नारळ दिलं तरी सुद्धा मुलबाळ प्राप्त झालं नाही. महात्म्याला एक शंका आली. म्हणे का रे, आतापर्यंत माझ्याकडे नारळ घेण्याकरता 2 जोडीने यायचे, तू एकटाच काय येतो? शंका निर्माण झाली. तू एकटाच काय येतो? तो म्हणे महात्माजी माझं लग्नच झालेलं नाही. लग्न झालं नाही, मुलबाळ होईल कसं? साधन महत्वाचं आहे. विठ्ठल 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 साधन
मिळावं असा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाराय मोक्ष मार्गीचे सांगाती आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे, इच्छापूर्ती गणपती. आता तुम्ही म्हणाल धुळ्याचं नाव का? कारण नावापुढे धुळे आहे. असं धुळ्याचं नाव त्याच्याकरता. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरावर एक वाक्य आहे, दर्पण हमारा चेहरा दिखाता है चारित्र्य नहीं, पर यदि चारित्र्य देखना हो तो संत संगती कीजिए. ज्ञानोबाराय म्हणजे मोक्ष मार्गीचा सांगाती. आम्ही आमचा चेहरा पाहतो आरशात, जे असेल ते आरसा दाखवतो. पण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, ज्ञानोबारायांची समाधी पाहिली की ज्ञानोबाराय आमच्या अंतकरणात असलेले क्लेश, मलिनता ते ज्ञानोबाराय प्रकट करतात. तैसे हरपले आपण आपे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. म्हणून त्यांच्या चरित्राचं गायन उच्चारण आहे. विठ्ठल 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 कधी कधी ज्ञानोबाराय मोक्ष मार्गीचा सांगाती आहेत, पण आज मात्र ज्ञानोबारायांना श्रेष्ठ मूर्ती म्हटलेला आहे. कशाला म्हणतात श्रेष्ठ मूर्ती? नाम स्वरूप आपण त्या दिवशीच पाहिलं. श्रेष्ठ मूर्ती म्हणजे नेमकं काय? व्यवहारिक श्रेष्ठपणा वेगळा आणि पारमार्थिक मिळणारा श्रेष्ठपणा वेगळा. व्यवहारामध्ये 3 पला श्रेष्ठपणा दिला जातो आणि परमार्थामध्येही 3 पला श्रेष्ठपणा दिला जातो. व्यवहारामध्ये श्रेष्ठपणा दिला जातो, पहिला प आहे प्रतिभा, दुसरा प पैसा आणि तिसरा पद. पद, पैसा, प्रतिभा हे 3 प ज्याच्याकडे आहेत तो व्यवहारातला श्रेष्ठ. आणि परमार्थातला श्रेष्ठ 3 प असेल तर पहिला प प्रकाश, दुसरा प परमानंद आणि तिसरा प परमतत्व. विठ्ठल 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 ज्याच्याकडे पद असेल तो श्रेष्ठ आहे. लोक कोणालाही श्रेष्ठ म्हणत नाही, पद असेल तर श्रेष्ठपणा आहे. काहींकडे पैसा असतो, धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा असेल तो श्रेष्ठ, ज्याच्याकडे प्रतिभा असेल ना तो श्रेष्ठ. प्रतिभा नाम कौशल्य, ज्याला तुमच्या भाषेत आर्ट असं म्हणतात. कौशल्य, कला ज्याच्याकडे असेल तो श्रेष्ठ आहे. नथुसिंग बाबा एक दृष्टांत सांगायचे म्हणतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका सावकाराच्या बाळाच्या कानात गोम गेली. ती गोम गेल्यानंतर तो सावकार विव्हल झाला की माझ्या लहान बालकाच्या कानात गोम गेली, जावं कुठे? मुंबईला आला, डॉक्टर आले, डॉक्टरांनी विलाज केला, पण तरी सुद्धा कानातली गोम बाहेर निघाली नाही. सर्व प्रयत्न केले, कानातली गोम बाहेर निघत नाही. सगळे प्रयत्न करून थकले. शेवटी सावकार घरी आला, मुलाला घरी झोपवलं. कानात गोम गेलेली आहे, सगळे प्रयत्न करूनही गोम बाहेर निघाले नाही. एमडी डॉक्टरांनी चेकिंग केली तरी गोम बाहेर निघाली नाही, तेवढ्या स्थितीमध्ये पोरग रडतंय. सावकार डोक्याला हात लावून ओट्यावर बसलेला आहे आणि एक कोळी त्या रस्त्याने चालला. त्यानं पाहिलं सावकार रडतायत, सावकार डोक्याला हात लावून बसलेले आहेत, काय कारण असावं म्हणून सावकाराला विचारलं, सावकारजी झालं काय? म्हणजे लहान बालक आहे, त्याच्या कानात गोम गेली. काही केल्या गोम निघत नाही, बाहेर यायचं नाव घेत नाही. सावकार कोळी दादा सावकाराला म्हटला, मी एक प्रयत्न करू का? सावकार म्हणे, बाबा मुंबईला घेऊन गेलो, एमडी डॉक्टरांनी चेकिंग केली, पण गोम काय बाहेर यायचं नाव घेत नाही. तू म्हणतो मी प्रयत्न करू का? बरं दिली तुला एक संधी दिली. त्याने काही फार जास्त केलं नाही. मग त्याने त्या मुलाला जवळ घेतलं. घेतल्यानंतर जे बोलू नये असा एक पदार्थ, त्याला मासा असं म्हणतात, तो त्याच्या कानाजवळ ठेवला. ठेवल्यानंतर आत गेलेल्या गोमने विचार केला की बात मधल्या मालापेक्षा बाहेर जरा चांगला माल दिसतो. गोमने रिव्हर्स गिअर टाकला. 15 मिनिटात गोम कानाच्या बाहेर आली. माझा दृष्टांत संपला. अवघड असणारी गोष्ट सुद्धा सोपी केली, याला कौशल्य असं म्हणतात. विठ्ठल 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 असं कौशल्य ज्याच्याकडे आहे, प्रतिभा ज्याच्याकडे आहे, त्याला श्रेष्ठपणा दिला जातो. पण हा व्यावहारिक श्रेष्ठपणा आहे. मग ज्ञानोबाराय व्यावहारिक श्रेष्ठात येतात का? नाही. ज्ञानोबाराय म्हणजे पारमार्थिक श्रेष्ठपणातले श्रेष्ठ आहेत. का? कारण ज्ञानोबारायांजवळ परमानंद आहे, ज्ञानोबारायांजवळ प्रकाश आहे आणि ज्ञानोबाराय म्हणजेच परमतत्व आहे. परमानंद ज्ञानोबारायांजवळ, ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद ज्ञानोबाराय, परमानंद ज्ञानोबारायांजवळ आहे. ज्ञानोबारायांजवळ प्रकाश आहे, प्रकाश म्हणजे चित नाम ज्ञान. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ज्ञानोबाराय म्हणजेच परमतत्व आहे, कैवल्याचा पुतळा. कैवल्य ना मोक्षाचा, मोक्षाचा पुतळा म्हणजेच ज्ञानोबाराय. विठ्ठल हे झालं श्रेष्ठपणाची आपण शृंखला पाहिली. पण एका विचारवंतानं श्रेष्ठपणाविषयी काही मत मांडलेलं आहे. त्याचं मत असं आहे, काही माणसं जन्मतात श्रेष्ठ असतात, काही प्रयत्नानं श्रेष्ठपणा मिळवतात, आणि काही माणसावर फक्त श्रेष्ठपणाची चादर झूल चढवली जाते.
असे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, काही प्रयत्नानं श्रेष्ठपणा मिळवतात. रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एखादा मनुष्य, एखादा मुलगा प्रयत्नानं श्रेष्ठपणा मिळवला, पंतप्रधान झाला. हा प्रयत्नाचा श्रेष्ठपणा आहे. एखादा व्यक्ती मुळातच श्रेष्ठ जन्माला येतो. उपजताची ज्ञानी, ज्ञानोबा म्हणजे उपजताच श्रेष्ठ आहे, म्हणून ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती असे श्रेष्ठ असणारे ज्ञानोबा का श्रेष्ठ आहे? तत्वज्ञानाच्या प्रांतातून विचार केला तरी ज्ञानोबा श्रेष्ठ आहे. एक, साहित्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तरी ज्ञानोबा श्रेष्ठ आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मामासाहेब असं म्हणायचे, द ग्रेट फिलॉसॉफी इज माय ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे. एक पाश्चात्य देशातला, जर्मन देशातला एक व्यक्ती 1935 साली, खरी घटना आहे, 1935 साली जर्मन देशातला एक व्यक्ती पुण्याच्या विद्यापीठात आला. आल्यानंतर PhD करण्याकरता उभा राहिला. PhD करण्याकरता त्या ठिकाणी विद्यापीठात प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना त्याने ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचली. पूर्ण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याला प्रश्न पडला की असं श्रेष्ठ तत्वज्ञान ज्या ग्रंथात आहे, हा ग्रंथ निर्माण केला कोणी? शंका निर्माण झाली आणि ते शंकेचं निरसन करण्याकरता कळालं की ज्ञानोबा या ग्रंथाचे, ज्ञानोबांनी हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. मग हे ज्ञानोबा आहेत कुठे? आला आळंदीला. आळंदीला आल्याच्या नंतर ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक टेकवलं आणि ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली आणि मंदिराच्या पूर्ण प्रांगणामध्ये नाचू लागला, जोर जोरात नाचू लागला. गावातल्या एकाने त्याला प्रश्न केला, म्हणे का हो नाचू का राहिले? त्यावेळेला त्याने सांगितलं, म्हणे आजपर्यंत मी एवढा अभ्यास केला, एवढं वाचल्यानंतर अनेक तत्वज्ञानाचा अभ्यास केला, पण जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मला ज्यात सापडलं तो हा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, म्हणून नाचतोय. याला श्रेष्ठ तत्वज्ञान असं म्हणतात. असं तत्वज्ञान ज्ञानोबारायांजवळ आहे, म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ. ज्ञानोबाराय म्हणजे साहित्याचे महामेरू आहे. साहित्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. अनेक साहित्यिकांनी साहित्याचे दृष्टांत जे असतात, जे फक्त माणसाला भुलवितात, भुलवत असताना भुललेल्या भावनेला भूषणने अभिव्यक्तले असे अनेक शब्दांची गुंतवणूक करून ती भावना व्यक्त करतात, त्याला साहित्य असं म्हणतात. असं साहित्य ज्ञानोबारायांजवळ श्रेष्ठ साहित्य आहे. काही लोक श्रीमंत असतात, काही लोक धनाने श्रीमंत असतात, काही मानाने श्रीमंत असतात, पण ही मुख्य आणि शाश्वत श्रीमंती नाही आहे. शाश्वत श्रीमंती ही आहे की आजही ज्ञानोबा तुकोबारांचं वाङ्मय आम्ही जशाच्या तसं म्हणतो, ही त्यांची शब्द श्रीमंती आहे. विठ्ठल 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 म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ. हे श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानदेवा माझी ऐकावी विनंती. काय विनंती आहे? अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मी बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी, तुम्ही माझ्या अंतरंगामध्ये बसा. माणसाला 2 बाजू असतात, एक बाह्य बाजू आणि एक अंतरंग बाजू. बाह्य बाजूने माणसाचं सुशोभीकरण चालू आहे, बाह्य बाजूने मनुष्य सुंदर होतोय, कपडे नवीन परिधान करतोय, पण अंतरंगात असलेली मलिनता मात्र जशीच्या तशी आहे. अंतरंगानं मनुष्य शुद्ध होतच नाही.
बाह्य प्रदर्शनामध्ये मनुष्य लाखो रुपये खर्च करू पाहतोय, पण अंतरंगातून बदल घडवण्याकरता संत अंतरंगामध्ये वास करावे लागतात. म्हणून तुम्ही बैसोनी अंतरी. काही वेळेला माणसाचा बाह्य दृष्टिकोन चांगला असतो, पण अंतरंग दृष्टिकोन मात्र वाईट असतो. काही वेळेला अंतरंग दृष्टिकोन चांगला असतो आणि बाह्य दृष्टिकोन वाईट असतो. विठ्ठल 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 पण श्री गुरु तुकाराम बाबा जेवरकर असं म्हणत असतात, माणसाची वृत्तीत बदल झाला पाहिजे, कृतीत नाही. वृत्तीतला बदल परमार्थाला अपेक्षित आहे, आणि असा वृत्तीतला बदल घडवण्याकरता तुम्ही बैसोनी अंतरी. मज जागवा निर्धारी. जागवा शब्दाचं विश्लेषण आपण काल ऐकलेलंच आहे, पण जागवा जागवा म्हणजे नेमकं काय करा? एक, आमचं अज्ञान दूर करा, आमच्या जीवनातलं दुःख दूर करा, आमच्या जीवनातला आळस दूर करा, आमच्या जीवनातली अश्रद्धा दूर करा, आणि आमच्या जीवनातली आस वृत्ती दूर करा. आस वृत्ती दूर करा का? कारण मानवी जीवनाला दुःखाला प्राप्त करविणारी आशा वृत्ती आहे. बरं, ही आशा जीवाला दुःख देते यात नवल नाही, हीच आशा देवालाही दुःख देते. रामायणामध्ये राजा दशरथाला असं वाटलं की रामरायाला राजा करावा. रामरायाला राजा करण्याकरता तयार झाले, सगळ्यांनी होकार दिला, पण रामाला ज्या वेळेला विचारलं, बाबा तुला राजा व्हायचंय, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी नकार दिला. प्रभू रामचंद्र म्हटले, मी राजा होणार नाही. सगळे म्हणायला लागले, बाबा राजा होण्यासाठी लोक काय काय करतात. राजा होण्यासाठी लोक 40-40 गुवाहाटीला घेऊन जातात. राजा होण्यासाठी कोणी धनुष्याचा बाण पडवला, राजा होण्यासाठी कोणी घड्याळीचा टायमिंग हुसकवला, राजा होण्यासाठी कोणी स्वतःचं कमळ फुलवलं. किती गुह्यतमम शास्त्र. विठ्ठल 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 राजा होण्यासाठी लोक अतोनात प्रयत्न करतात. का राजा व्हायचं नाही? त्यावेळेला देवाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. भगवान परमात्मा म्हणतात, मम चित्तम महारण्ये व्यामोहती निराकुले शून्य तांडविने जाता व्रतम आशा पिशाचिका. भगवान परमात्मा म्हणतात, माझ्या अंतरंगामध्ये ती आशा वृत्ती निर्माण झाली, ती आशा मला दुःख देते, म्हणून राजा व्हायचं नाही. ही आशा जर देवाला दुःख देत असेल तर जीवाचं काय? त्यामुळे आमच्या जीवनातली आस वृत्ती घालवण्याकरता मज जागवा निर्धारी. पण काय, कसं? तुम्ही बैसोनी अंतरी. कदाचित ज्ञानोबारायांनी एकनाथ महाराजांना प्रश्न केला असावा की, नाथराय तुम्ही म्हणतात जागवा निर्धारी, निर्धारी नाम निर्धार, आणि याचे दोन अर्थ आपण करू. एक, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. पहिला अर्थ, तुम्ही माझ्या अंतरंगात बसा आणि मला निर्धाराने जागवा, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, तुम्ही बैसोनी अंतरी मज निर्धारी जागवा, मला निश्चयाच्या ठिकाणी जागवा. कारण परमार्थामध्ये निश्चयाची फार प्रबलता असावी लागते. निश्चय असला तर परमार्थ परिपूर्तीला जातो, हा दुसरा अर्थ. आणि म्हणून ज्ञानोबाराय नाथ महाराजांना म्हटले असावे की, नाथराय हे मी का करावं? त्यावेळेला नाथ महाराजांच्या मुखारविंदातून शब्द बाहेर प्रकट झाले असावे की, तुम्ही सत्ताधारी आहात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात, तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा बोहरी, प्रपंच करावा बोहरी, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी, प्रपंच करावा बोहरी, प्रपंच करावा बोहरी, तुम्ही बैसोनी अंतरी, अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी. नाथ महाराज म्हणतात की, हे ज्ञानदेवा तुम्ही सत्ताधारी आहात. त्याचे दोन अर्थ आपण करू शकतो. पहिला अर्थ की, नाथ महाराज ज्ञानदेवरायांना म्हणतात, ज्ञानोबारायांना म्हणतात की, ज्ञानोबाराय तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून प्रपंच बोहरी करा. बोहरी करा म्हणजे काय? त्याचा बाद निश्चय करा,
मिथ्यात्व निश्चय करा किंवा तो त्याच्याकडे आमची वृत्ती जाऊच देऊ नका असाही अर्थ आपण करू शकतो. तुम्ही सत्ताधारी किंवा दुसरा अर्थ तुम्ही सत्ताधारी प्रपंच बोहरी करावा. ज्या प्रपंचाने आमच्या सुखावर सत्ता स्थापित केलेली आहे, ज्या प्रपंचानं आमच्या जीवनात कायम उद्विग्नता प्राप्त करून दिलेली आहे, अशा सत्ताधारी प्रपंचाची बोहरी करा हा दुसरा अर्थ. आणि पहिला अर्थ तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून प्रपंचाची बोहरी करा. विठ्ठल 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 हे सगळं करत असताना आमची आठवणूक तुमच्या अंतरंगामध्ये ठेवा. अभंगाच्या शेवटच्या चरणात श्रेष्ठ ज्ञानदेवा श्रेष्ठ ज्ञानदेवा श्रेष्ठ ज्ञानदेवा श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसून अंतरे अंतरे तुम्ही बैसून अंतरे एका जनार्दनी आठवा एका जनार्दनी आठवा तुम्ही बैसून अंतरे तुम्ही बैसून अंतरे दागवा निर्धारी मज दागवा निर्धारी जागवा तुम्ही बैसून अंतरे अंतरे तुम्ही बैसून अंतरे मज दागवा निर्धारी मज दागवा निर्धारी तुम्ही बैसून अंतरी अंतरी तुम्ही बैसून अंतरी रखुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई जय जय विठो पार कुमाई हो पार कुमाई विठो पार कुमाई हो पार कुमाई जय जय विठो पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई पार जय 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 विठो पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई पार कुमाई विठो पार कुमाई पार जय 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 विठो पार कुमाई पार जय 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 विठो पार कुमाई पार जय 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 विठो पार कुमाई 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 जय 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 विठो पार नाथ महाराज म्हणतात की हे श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानदेवा आमची आठवणूक तुमच्या हृदयामध्ये ठेवा. का ठेवा? हे सगळं करण्याकरता आमची आठवण तुमच्या हृदयात ठेवा. किंवा दुसरा अर्थ आपण करू की आपल्याला जर जागायचं असेल आणि सत्ताधारी प्रपंचाची बोहरी करायची असेल तर श्रेष्ठ ज्ञानदेवा आठवा, श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानदेवांना आठवा. अशा दोन्ही अर्थानं आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या अभंगात दोन शब्द फार विशेष आहे, एक जागवा आणि एक आठवा.
जागवा ही प्रचारकाची भूमिका जर ग्रहण केली तर आठवा ही अनुयायीची भूमिका ग्रहण करावी लागेल. जागवा जागवा म्हणजे काय? अगोदर जागा जगा मग जागवा, किंवा स्वतः जागा, ते जागण्याकरता संतांकडे वृत्ती आपली ठेवा आणि संतांकडे विनंती करून स्तुती करून त्यांच्याकडून जागून घ्या. जागवा. जागत असताना श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानदेवांना आठवा. का ज्ञानोबारायांना आठवायचं? कारण माणसाला काही गोष्टींची आवश्यकता आहे. एक प्रमाण, युक्ती, अनुभव आणि ज्ञान, या 4 गोष्टींची माणसाला आवश्यकता आहे. आणि या 4ही गोष्टी जर माणसाला प्राप्त करायच्या असतील तर श्रेष्ठा ज्ञानदेवा आठवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. यथामती यथावकाशभंगाचा भाव जसा स्फुरला तसा मांडण्याचा प्रयत्न केला. मी काय फार विद्वान नाही किंवा फार ज्ञानी नाही, पण लेकरा लेववी माता अलंकार या न्यायाप्रमाणे श्रीगुरु माऊली माझ्या पुढे बसले आणि बसल्यानंतर पूर्ण कीर्तन श्रवण करावं. माझ्या जीवनातली ही दुसरी परीक्षा आहे. पहिली परीक्षा संस्थेत आणि ही दुसरी परीक्षा. श्रीगुरु तुकाराम बाबा जेऊरकर असं वाक्य बोलतात की शहाण्या माणसानं आपलं ज्ञान ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानावर तपासून पहा. आणि म्हणून ती स्थिती, ते ज्ञान तपासण्याकरता या ठिकाणी उभा राहिलो. किंवा ज्या माठात पाणी कमी असतं ते जास्त वाचतं, तशी गंमत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संप्रदायात काही दशकं झाली, जसं एकनाथ महाराजांनी वर्णन केलं होतं. संप्रदायात काही दशकं झाली, त्या दशकामध्ये त्या दशकामध्ये त्या कालावधीमध्ये ती व्यक्तीने विशेष कार्य केलं. त्याच्यामध्ये औद्योगिक असेल, आध्यात्मिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल. पण आमच्या दशकामध्ये आम्ही ही श्रेष्ठ विभूती पाहिली. भावी कालामध्ये आम्हाला जर कोणी विचारलं की तुमच्या जीवनातले श्रेष्ठ व्यक्तिमत्व तुम्ही कोणाला पाहिलं, आम्ही 2च व्यक्तींचं नाव पुढे करू. एक श्रीगुरु मोठे माऊली, श्रीगुरु छोटे माऊली. या दोन्ही महात्म्यांना आम्ही पाहिलं. नावातही भिन्नता नाही आणि आचरणात, साधनेत आणि संप्रदायाची शुद्ध विचारसरणी माणसाच्या अंतरंगामध्ये बिंबवण्याचा सर्वात मोठा प्रयत्न माऊलींनी केला. म्हणून तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला येथेच विराम देतो. तुकाराम 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 श्रेष्ठा ज्ञान देवा एका जनार्दनी आठवा, एका जनार्दनी आठवा, एका जनार्दनी आठवा. श्रेष्ठा ज्ञान देवा एका जनार्दनी आठवा, एका जनार्दनी आठवा, एका जनार्दनी आठवा. तुम्ही सोने अंतरे, तुम्ही बैसोने अंतरे, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. तुम्ही बैसोने अंतरे, तुम्ही बैसोने अंतरी, मज जागवा निर्धारी, मज जागवा निर्धारी. जय जय विठ्ठल.